सो तुम्ही कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट म्हणालात की बऱ्याचदा रिटेलमध्ये अक्वायरिंग द कस्टमर ही सगळ्यात मोठी कॉस्ट आहे. पण आपण असंही म्हणालो मगाशी की एखादं प्रोडक्ट असं क्रिएट करायचं की ते प्रोडक्टमध्ये तुम्हाला प्रॉफिट नाही मिळालं तरी चालेल, पण कस्टमर मिळेल. त्यामुळे इवन इफ यू सेल द प्रोडक्ट कॉस्ट टू कॉस्ट आणि त्यात मार्जिन नसेल तरी कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट आपली पूर्णपणे वाचते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे तो कस्टमर येऊ शकतो. इंडिया हा मास कस्टमरचा मार्केट आहे. तर खरं स्किल मला वाटतं असं आहे की B2C मध्ये कॉमन प्रोडक्टला पण तुम्ही प्रीमियम लुक देणं किंवा प्रीमियम त्याला बनवणं, दॅट इज द रिअल स्किल. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द जनता कांट अफोर्ड रिअली प्रीमियम वर्क, बट दे कॅन, त्यांना असं वाटायला हवं की मी हे प्रीमियम प्रोडक्ट वापरतोय. तर तो जो एक प्राईड कस्टमरला हवा आहे ना, तो B2C मध्ये मला वाटतं जास्त असतो की साधारण लुकिंग प्रोडक्ट पण जर त्याला प्रीमियम आपण करून देऊ शकलो तर तो बेस वाढू शकतो कस्टमरचा, असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? 100% तसं असतं आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट असतो तुम्ही किती ब्रँडिंग करता तुमच्या प्रोडक्टसाठी. ब्रँडिंग म्हणजे काय? ॲडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी, मार्केटिंग, कस्टमर टेस्टिमोनियल, कस्टमर एक्सपिरियन्स, कस्टमर व्हॅल्यू क्रिएशन, या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही एकत्रित आणून घोळलं ना तर तुमची व्हॅल्युएशन क्रिएट होते, तुमची ब्रँडिंग क्रिएट होते. इट इज अ पार्ट ऑफ युअर ब्रँडिंग. पण कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट जी आहे ना, ही जी प्रक्रिया आहे ना, ही वाघाची सवारी आहे. म्हणजे इट इज द मोस्ट डेंजरस पार्ट ऑफ बिझनेस इन B2C बिझनेस मॉडेल. आणि हमखास तुमचं कॉस्ट ऑफ कस्टमर ॲक्विजिशन इज मोर देन द कॉस्ट ऑफ क्रिएटिंग द प्रोडक्ट. स्किन केअर ब्रँड्समध्ये द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट इज ॲज स्मॉल ॲज 2.5%. 2.5%, ॲज स्मॉल ॲज 2.5%. म्हणजे 1000 रुपयाचं जर ते प्रोडक्ट असलं तर 25 रुपयाचं ते कॉस्ट आहे, प्रोडक्टची कॉस्ट आहे. बाकी सगळं ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, कस्टमर ॲक्विजिशन वगैरे वगैरे. साधारणतः कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टमध्ये B2C मध्ये साधारणतः प्रोडक्टची कॉस्टिंग जी असते ना ती 1/3, म्हणजे आयदर ती हाफ 50-50 असते किंवा 1/3 असते किंवा 1/4 असते किंवा 1/5 असते. म्हणजे काय झालं? म्हणजे तुमच्या कस्टमर ॲक्विजिशनची कॉस्ट जास्ती झाली ना, कस्टमरला अक्वायर करण्याची कॉस्ट जास्ती झाली. तुमचे जे कॉग्स असतात ना, कॉग्स म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, ॲक्च्युअल कॉस्ट, त्याची कॉस्ट कितीतरी पटीने कमी असते इन द सेल्स प्राइस, पण त्या कस्टमरला अक्वायर करायची कॉस्ट जास्ती असते. मग याच्यामध्ये रेस कशासाठी असते? याच्यामध्ये रेस अशी असते की आपल्या कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टला आपण कमीत कमी कसं करू शकतो. तर त्याच्यामध्ये तुमचं ब्रँड उपयोगी पडतो. जेव्हा तुमच्या प्रोडक्टला ब्रँड म्हणून मानला जातो ना मार्केटमध्ये तुमच्या कस्टमर्सच्या माइंडमध्ये, तर तुमची सेल्सची कॉस्ट कमी लागते. कारण कस्टमरला स्वतःला पाहिजे तो प्रोडक्ट. जेवढे पण जगातले सगळ्यात टॉप ब्रँड्स असतात ना, त्यांनी हेच तर क्रिएट केलंय. अजून काय क्रिएट केलंय? त्यांनी हेच क्रिएट केलंय. त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्ट इज व्हेरी व्हेरी स्मॉल, पण त्यांचं कॉस्ट ऑफ ब्रँडिंग इज ह्यूज. आणि जेवढा ब्रँड ओळखला जातो, जेवढा ब्रँड रिस्पेक्ट केला जातो ना, तेवढ्या कम्फर्टेबली तो ब्रँड विकला जातो. तर ॲज अ B2C एंटरप्रेन्योर तुम्हाला तुमचा ब्रँड क्रिएट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण एका अमुक वेळेनंतर युअर कस्टमर इज नॉट बाईंग द प्रोडक्ट, ही इज बाईंग द ब्रँड, ज्याच्या मार्फत तो प्रोडक्ट वापरतोय. पूर्ण जग जे आहे ना ते मर्सिडीजसाठी काम करतं. पूर्ण जग. हा एक उदाहरण आहे. असे 100 प्रोडक्ट्स आहेत जिथे पूर्ण जग त्यांच्यासाठी काम करते. म्हणजे त्यांचा एकच हेतू असतो की मी काम करणार, पैसे कमवणार, पैसे वाचवणार आणि एक दिवस एक मर्सिडीज गाडी विकत घेणार. म्हणजे काय झालं? पूर्ण दुनिया त्यांच्यासाठी काम करते ना, की त्यांच्याकडे एक दिवस एवढा पैसा आला पाहिजे की त्यांनी त्यांचं प्रोडक्ट विकत घेतलं पाहिजे. करेक्ट. तर तुमचा ब्रँड तसा असू शकतो का? वेअर इट इज अन ॲस्पिरेशनल ब्रँड, की बाबा एक दिवस मी हा प्रोडक्ट घेईन, एक दिवस मी त्या कॉम्प्लेक्समध्ये घर घेईन, एक दिवस मी त्या विमानात प्रवास करणार, एक दिवस त्या विमानाचं बिझनेस क्लासचं तिकीट घेऊन मी प्रवास करणार, एक दिवस मी ते घड्याळ विकत घेणार. म्हणजे लोक त्या ब्रँडच्या हिशोबाने आपली जीवन जगतायत की मला एक दिवस हे घ्यायचं आहे आणि म्हणून मी चांगले काम करणार, चांगले कष्ट करणार, चांगले पैसे कमवणार, वाचवणार आणि घेणार. तर कॅन यू मेक दॅट अबाउट युअर प्रोडक्ट? दॅट इज द होल रेस. द गेम इज कस्टमर ॲक्विजिशन. तर मजबूत ब्रँड बनवा, चांगला ब्रँड बनवा,
ॲस्पिरेशनल ब्रँड बनवा आणि त्या ब्रँडच्या मार्फत तुम्ही तुमचा बिझनेस अतिशय मोठा करा आणि व्हॅल्युएशन घडवा. ग्रेट ग्रेट. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.